मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे विठाला विठाला विठाला, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। येरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। येरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिउरे कीर्ती मागे। येरती माईके दुखाची जनती, नाही आदि अंती अवसान। विठ्ठल 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 विठ्ठल, आदरम मधुरम वादनम मधुरम, नयनम मधुरम हासितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, मधुराधिपतेरखिलम मधुरम। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिमक्षम, खलानीश बादापनोदार दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदे। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम
ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा करुणा करा करा दयाळा करुणा करा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला 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 सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेर विठ्ठल आपुला तो एक देव करुनी घ्यावा आपुला तो एक देव करुनी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे यरती मायके दुखाची जनती नाही आदी अंती अवसान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे लाडके लढीवाळ भक्त शिवाय वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु आद्य गुरु जगत वंदनीय श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपण आज या ठिकाणी सेवेकरिता निवडला विठ्ठल अभंगावर चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचे आद्य कर्तव्य म्हणून बघा समय से पहले और तकदीर से ज्यादा समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता टाइम एंड टाइड वेट्स फॉर नॉन वेळ आणि संधी ही कुणासाठीच थांबू शकत नाही म्हणूनची ही महत्त्वाची वेळ ही संधी ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली ते असणारे आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक यांचे मी आभार मानते व त्याचबरोबर कीर्तन केसरी हबप अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचे देखील आभार मानते व सेवेकडे वळते विठ्ठल जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करते उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं विठ्ठल बघा अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की महाराज या अभंगामध्ये अतिशय महत्त्वाचा सुखप्राप्तीचा पत्ता सांगतात महाराज म्हणतात जर तुम्हाला सुखाची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर दुःखाची साधने वापरू नका तर काय करा त्या अविनाशी भगवंताला आपलंसं करा त्याची पिसे आपल्या मनाला लावा त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही कारण आपल्याला एक ना एक दिवस हे जायचंच आहे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे यरती मायके दुखाची जनती नाही आदी अंती अवसान म्हणून आपल्याला जायचंच आहे उत्तम म्हणून आपल्याला जायचं असेल ना तर उत्तमाची कीर्ती आपली शिल्लक राहिली पाहिजे असं काहीतरी करून जायचंय विठ्ठल म्हणून बघा प्रत्येकाला हे जायचंय प्रत्येकाची काळ हा वाट
पाहतोय, घडी घडी काळ वाटायाची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून बघा प्रत्येकाची काळ ही वाट पाहतोय, तो टपून बसला आहे. म्हणून प्रत्येकाला हे जायचंच आहे. मी तर म्हणते प्रत्येकाला माझ्या सकट 7च दिवसात जायचंय. आता तुम्ही म्हणाल ताई कीर्तनाला आलात का मरायला, तर तसं नाही. जे सत्य आहे ते मानते बघा. रविवारी जन्म झाला, सोमवारी मोठा झाला, मंगळवारी लग्न झालं, बुधवारी मुलगा झाला, शुक्रवारी म्हातारा झाला, शनिवारी आजारी पडला, रविवारी दवाखान्यात गेला, तो तिकडेच गेला. म्हणून 8 दिवस नाही तर 7च दिवस. मनुष्य ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी त्याच्या कपाळावर मृत्यूचा शिक्का हा मुर्तब होतो. आता कसं काय तुम्ही म्हणाल, तर बघा पटवून देते. एखाद्या कंपनीने प्रोडक्ट निर्माण केले की ते प्रोडक्ट ती कंपनी बाजारात पाठवण्या अगोदर म्हणजेच या पृथ्वी तलावर पाठवण्या अगोदर त्याची अंतिम तारीख ही ठरवली जाते आणि मगच तिला बाजारात पाठवलं जातं. तसंच भगवंत रूपी कंपनीने मनुष्य रूपी प्रोडक्ट निर्माण केलाय आणि हे प्रोडक्ट ती कंपनी बाजारात पाठवण्या अगोदर म्हणजेच या पृथ्वी तलावर पाठवण्या अगोदर त्याची मृत्यूची अंतिम तारीख ही ठरवली जाते आणि मगच तिला बाजारात पाठवतात. विठ्ठल म्हणून बघा प्रत्येकाला हे जायचंच आहे. असे अनेक प्रमाण देता येईल बघा. किती गेले आजा मेला पंजा मेला, बाप हसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. आता सांगा 6 पिढ्या खपून गेल्या, कोण राहिले का हो जिवंत? कुणीच नाही. बरं मी तुम्हाला असं विचारते, मरणापर्यंत माणसाला जावं लागतं का माणसापर्यंत मरण येतं हो? सांगा ना. तर बघा मरणापर्यंत माणसाला जावं लागत नाही, तर माणसापर्यंत मरण येतं. फक्त त्याला म्हणतात त्याला मरण आलं किंवा तिला मरण आलं. शास्त्रही सांगते बघा, नको नको गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, पण मरणापर्यंत हे माणसाला जावंच लागतं. तुम्हाला एक गंमत सांगून जाईन बघा. आमच्या गावातील 2-3 कार्यकर्त्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी बस केली. रात्री 10:30 वाजता ती पंढरपूरला जाण्यासाठी बस निघाली होती. सर्व प्रवासी बसमध्ये बसले होते, प्रवास करत होते. रात्रभर बस चालू होती. सर्व प्रवासी गाढ झोपले. कंडक्टरला चंद्रभागेच्या पुलाच्या काठी लाईट दिसली. त्याने पंढरपूरच्या प्रवाशांना आरोळी दिली. पंढरपूर आले, पंढरपूर आले. आता मला सांगा, पंढरपूर आले का हे तिथे गेले हो? तर हे तिथे गेले. पण नुसतं म्हणतात पंढरपूर आलं. तसंच मरणापर्यंत माणसाला जावं लागतं का? तर नाही. पण नुसतं म्हणतात त्याला मरण आलं किंवा तिला मरण आलं. म्हणून मरण हे कुणाला चुकवता येत नाही. कोई लाग करे चतुराई, करम का लेख मिटणार आहे भाई. कबीर महाराज सुद्धा म्हणतात बघा, तुम्ही कितीही चपळाई करा, कितीही टाळण्याचा प्रयत्न करा, टळत नाही. विठ्ठल एक 30 वर्षाचा तरुण होता. त्याला घ्यायला यमराज आले. यमराज म्हणाले, चल दादा मी तुला न्यायला आलोय, बांध बिस्तर चल लवकर. तेव्हा यमराज म्हणाला, नाही माझे वय तर फक्त 30च वर्षे. तेव्हा यमराज म्हणाले, जगायचे तुझ्यावर नाही तर जगू द्यायचे माझ्यावर आहे. ही पाहतोस का 50 लोकांची लिस्ट, पहिलं नाव कोणाचे? तुझे. आणि तुला उचलल्याशिवाय मी बाकीचे 49 लोकांचा गोळा उचलू शकत नाही. तेव्हा तो तरुण म्हणतोय, हा एवढा दमदाटी करतोय, आहे तरी कोण? तेव्हा यमराज म्हणतात, यम है हम, यम है हम. आता सांगा, साक्षात त्याच्यासमोर यम उभा राहिल्यावर तो काय गाणे म्हणणार आहे का? नाही. पण तो थोडा आगाऊच होता. तो म्हणाला, आपण आपला फॉर्म्युला वापरून तर पाहू, आला तर आला का मी. मग तो म्हणाला यमराजाला, ठीक आहे आपल्याला जायचंच आहे ना, मग आपण काय करू, थोडा थोडा चहा घेऊ. यमराज म्हणाले, ठीक आहे. तरुणाने यमराजाला गादीवर बसवले, पंखा लावला व चहाचा कप गाळतोय तवर यमाच्या चहाच्या कपेत काय केली, झोपेची गोळी टाकली व तो कप यमराजाला दिला. चहा पिऊन झाल्याच्या नंतर यमराजाला झोप आली. तो तिथंच झोपला. तवर त्याने हुशारी काय केली बघा, त्याच्या उशाखाली जी 50 लोकांची लिस्ट होती ती काढली. सगळ्यात पहिलं नाव कुणाचं होतं, तर त्याचं. ते खोडून सगळ्यात शेवटी लिहिलं व म्हणाला, हा 49 लोकांचा गोळा उचलेपर्यंत आपली सगळी उधारी काय होईल, गोळा होईल. सकाळ झाली. यमराज उठले. यमराजाने त्या तरुणाकडे पाहिला व हसला व म्हणाला, तरुणा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, मला ताजेतवाने उत्साही वाटले. मी आता तुझ्यासाठी एक काम करतो, सगळ्यात पहिल्या नंबरहून हे तर काय करतो, सगळ्यात शेवटून मारायला सुरुवात करतो. आणि शेवटी नाव कुणाचं होतं, त्याचंच होतं. म्हणजे मरण हे टळत नाही. तुम्ही कितीही चपळाई करा, कितीही टाळण्याचा प्रयत्न करा, टळत नाही. प्रत्येकाचे मरण हे निश्चित आहे. प्रत्येकाला हे जायचे नाही. ऊर आले अवतार, एरते पामर जीव किती, जीव किती
येथे नाही उरो आले अवतार हेरते पामर जीव किती हेरते पामर जीव किती. म्हणून मरण हे निश्चित आहे, प्रत्येकाला हे जायचंय, हे ते कुणीही थांबण्यासाठी आलं नाही. प्रत्येक जण हा जाणार आहे, म्हणून मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतोय, धावपळ सुखासाठी आहे, पण सुख भेटत नाही. तर का मार्ग चुकलाय? कारण लोक कुठं सुख शोधत आहेत तर कुठं सुख भेटत नाही. कारण संसारात सुखच नाही, आणि जरी संसारात सुख असतं तर संतांनी संसाराचा त्याग केला नसता. बघा, संसारी असती सुख तरिका त्यागी ती संकाधिक. एका वाक्यात सांगायचे म्हटले तर बघा, राज्य टाकूनही थोडे ते काय वेडे म्हणावे. किती राज्य होते. शास्त्रकार वर्णन करतात. मदालसा माता आपल्या बाळाला उपदेश करत असताना सांगतात, 18 भार वनस्पती फळे फुले ओवाळती, बांबी हिच्या पोखरणी नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुळ स्त्रिया राजा राणी संपत्ती, ते सुख सोडून या कासाय योग सेवेती, पर्यादे मदालसा सोहम जो जो रे बाळा. म्हणजे शास्त्रात आलेले वर्णन हे कुणाचे सांगता येईल का? तो जड भरत राजा, ज्याच्या नावावरून देशाला भारत देश असं नाव पडलं, असा तो राजा. त्याने सर्वस्वाचा त्याग केला, कारण त्याला माहित होते की संसारात सुख मिळणार नाही. म्हणून संसारासाठी घेऊनही जोग अवघा त्यागी याला भोगो. नवे तर माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी तोवी देतात. बघा, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख परवा ताये वाढे, दुःख परवा ताये वाढे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे. सुख पाहता जावे दुःख पर्वता एवढे. जवसा एवढे सुख आहे, पण दुःख पर्वत एवढे. ते आत्मिक समाधानाचं सुख आहे, ते वैशिक सुख आहे. शास्त्रात 5 विषय सांगतात बघा, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. या 5 विषयामध्ये 5 जणांचा घात झाला, त्याच्यामुळे हे सुख काही कामाचे नाही. आता तुम्ही म्हणाल 5 विषयामध्ये 5 जणांचा घात कसा झाला, तर आपण पाहू. शब्द हा विषय ऐकण्याचा आहे, या विषयामध्ये हरण नावाच्या प्राण्याचा घात झाला. स्पर्श हा या विषयामध्ये हत्ती नावाच्या प्राण्याचा घात झाला. रूप हा डोळ्यांचा विषय, याच्यामध्ये हरण नावाच्या प्राण्याचा घात झाला. रस हा जिभेचा विषय, याच्यात घात होतो, तो म्हणजे मासा. आता तुम्ही मासे पकडणारे लोक पाहिलेच असतील ना, पाहिलेत का नाहीत? हा, कसे पकडतात मासे? तर एक लांब काठी, त्या काठीला दोरा बांधतात, दोऱ्याच्या पुढच्या टोकाला गळ लावतात. गळ म्हणजे वाकडा काटा, तो लावतात, आणि त्या वाकड्या काट्याला आमिष लावतात. त्याला इकडे काय म्हणतात? शिडोर, शिडीर, गांडूळ अशा नावाचा प्राणी त्या गळ्याला लावतात. पूर्ण लावतात का तुकडे करून? तर तुकडे करून लावतात व पाण्यात सोडून देतात. व माशाची वाट पाहत तो लांबवर असणारा मासा त्या शिडोडाकडे पाहतो व भरधाव वेगाने येतो. पण त्या गळाला लावलेला शिडोड त्या माशाला उपदेश करत असतो. काय उपदेश करत असतो बघा? मता मता मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए. काय उपदेश करतो? तर मता मता मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए लेकिन ऊपर खड़ा है तेरे लिए. पण चांगलं सांगितलेला मासा ऐकत नाही. असे जगात पुष्कळ मासे आहेत की त्यांना चांगलं सांगितलेलं चालत नाही आणि ते वाईट घेतल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे ह्या विषयामध्ये माशाचा घात झाला. आता 4था विषय हा रस आहे. रस या विषयामध्ये भुंगा याचा घात झाला. आता रस हा म्हणजे सुगंध. सुगंध घेण्यासाठी कमळावर कोण बसतो? मकरंद. सेवन करण्यात एवढा गुंग होतो तवर कमळ आपल्या पाकळ्या मिटून तो भुंगा तिथंच भ्रमर मरतो. म्हणून हे सुख काही कामाचं नाही. आणि जर सुख नको हवंसं वाटत असेल, दुःख हवंसं वाटत असेल, तर आपुला तो एक देव करून घ्यावा. आता तुम्ही म्हणाल देवाला आपलंसं केल्याच्या नंतर आमचा फायदा काय? आता लोक फायद्याशिवाय राहणार
नाही. तर तुमचा एवढा मोठा फायदा आहे. उदाहरण म्हटलं तर सुंदर आहे बघा. भागवतात सुंदर उदाहरण आलेले आहे. भगवान गोपाळकृष्णाची 16,107 लग्न झाली. किती? 16,107. ते आपल्या आईकडे गेले व आईला म्हणाले, आई माझी 16,107 लग्न झाली. आई म्हणाली, बाळा तुझे काय म्हणणं आहे? तेव्हा देव म्हणाले, नाही मला अजून एक लग्न करावंसं वाटतं. तेव्हा आई म्हणते, अरे एवढी लग्न करून तुझी हौस फिटली नाही का? तुला अजून एक करावंसं वाटतं. तेव्हा देव म्हणतात, एवढ्या पत्नींपैकी तुझ्याकडे कोणी काही मागायला तर नाही ना आलं? साडी, चोळी, साखर, तेल वगैरे वगैरे नाही. मग संसारासाठी मी समर्थ आहे, अडचण कशाची? मग आई म्हणाली, ठीक आहे, पण आणताना सूनबाई जरा मोठ्या आणि चांगल्या घरची आहे. आता प्रत्येक आईचं म्हणणं असतं बघा, सून यावी तर मोठ्या घरची आणि लेक जावी तर मोठ्या घरी. मग देव म्हणाले, ठीक आहे. ते डोंगराच्या दिशेने निघाले. त्यांना एक मोठा डोंगर लागला. त्या डोंगराच्या पायथ्याला एक गुफा होती, त्याच्यावर 2 दगड होते. त्या 2 दगडावर मुलगी व तिचा बाप बसला होता. भगवंत त्यांच्या जवळ गेले व म्हणाले, ही मुलगी कोणाची आहे? तेव्हा मुलीचा बाप म्हणाला, ही माझी मुलगी आहे. तेव्हा देव म्हणाले, हिचं लग्न करायचंय का? तेव्हा मुलीचा बाप म्हणाला, हो. तर मी आलोय, देऊन टाका तुमची मुलगी मला. तेव्हा मुलीचा बाप म्हणाला, तुमचं लग्न झालंय का? तर हो. किती? 16,107. मग एवढी लग्न करून तुमची हौस फिटली नाही का? तुम्हाला अजून एक करावं असं वाटतं? तेव्हा देव म्हणाले, तुम्हाला तसं पण तिचं लग्न करायचंच आहे. मग मी स्वतःहून तुमच्याकडे आलोय, तुमची मुलगी देऊन टाका मला. मग मुलीचा बाप म्हणाला, ठीक आहे, पण एकाच अटीवर. ज्या वेळेस तू माझ्याशी कुस्ती खेळशील आणि तू मला हरवशील, त्यावेळेस मी माझी मुलगी तुला द्यायला तयार आहे. मग देव म्हणाले, ठीक आहे. त्यांची लागली कुस्ती. आता पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, असे करता करता 27 दिवस कुस्ती चालू राहिली. मुलीच्या बापाच्या मनात विचार आला, अन्न नाही, पाणी नाही, आराम नाही, मी याला पटकतोय, तो मला पटकतोय, हाही दमत नाही आणि मीही दमत नाही. त्याने भगवंताचे पाय धरले व म्हणाले, तुम्ही कोण आहात? तेव्हा देव म्हणाले, मी साक्षात श्रीकृष्ण आहे. त्या मुलीच्या बापाला वाटलं, तो मुलीचा बाप म्हणाला, माझी जी मनात इच्छा होती कुस्ती खेळण्याची ती काय झाली? पूर्ण झाली. माझी मुलगी, तिचं नाव जामवंती आहे, माझी मुलगी तुम्हाला देऊन टाकली. मग लोमेश नावाच्या ऋषीने त्यांचं लग्न लावून दिलं. ते घरी गेले व श्रीकृष्ण आईला आरोळी मारली. आई आणली कसून औक्षण कर लवकर. आरतीचं ताट, धान्याचं माप, भाकरीचा तुकडा इत्यादी आणायला लाव. भगवंताच्या सर्व पत्नी आल्या व म्हणाल्या. आई म्हणाली, कुठं आहे सुनबाई? आता जामवंती कोण होती? तर अस्वलीन होती. आता तिची थेट निंदा सुरू झाली. भगवंताच्या सर्व पत्न्या म्हणाल्या, कुठे आहे पत्नी? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ही काय माझ्या बाजूलाच आहे. तेव्हा आई म्हणाली, अरे मी तुला कोणती आणायला सांगितली होती, तू काय आणली? मी तुला सांगितली होती सगळ्यात मोठ्या आणि चांगल्या घरची आण, तू ही काय आणली? तेव्हा देव म्हणाले, हिच्यासोबत हिच्या बापाने मला श्रीमंतक मनी दिलाय. तो सूर्योदयाच्या वेळी 22 क्विंट सोने देतो, एवढ्या मोठ्या घरची आहे, औक्षण कर लवकर. कसं तरी नाक तोंड मोडून औक्षण केलं. पुढे मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. त्या दिवशी भोगीचा विडा दिला जातो. सर्व पत्न्यांनी ठरवलं की जामवंतीला भोगीचा विडा घ्यायला द्यायचा नाही. मग त्यांनी तसंच केलं. भोगीचा दिवस उजाडला. त्यांनी सर्व पत्न्यांनी तुळशी मातेला विडा दिला, पण तो तुळशी मातेने विडा स्वीकारला नाही. ते गुरुमातेजवळ गेले व गुरुमातेला म्हणाले, गुरुमाता, तुळशी मातेने आमचा विडा का स्वीकारला नाही? तेव्हा गुरुमाता म्हणाल्या, तुम्ही एखाद्या भगवंताच्या भक्ताचा अपमान केला असेल किंवा त्याची निंदा केली असेल म्हणून तुमचा विडा स्वीकारला नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, रुक्मिणी माता व सत्यभामाच्या लक्षात आलं की आपण जामवंतीची निंदा केली होती. त्यांनी सर्व हकीकत गुरुमातेला सांगितली व गुरुमातेला म्हणाल्या, हे गुरुमाता, आता काय करायचं? मग गुरुमाता म्हणाल्या, तुम्ही ज्या भगवंताच्या भक्ताचा अपमान केलाय त्याची तुम्ही क्षमा मागा व पहिला विडा तिला घ्यायला द्या. मग रुक्मिणी माता व सत्यभामा यांनी तसंच केलं. पहिला विडा जामवंतीला घ्यायला दिला व नंतर त्यांनी घेतला. तो विडा तुळशी मातेने स्वीकारला. म्हणजे याच्यातून मला सांगायचंय काय, तर जामवंतीने भगवंताला आपलंसं केल्यामुळे जेवढे निंदा करणारे होते तेवढे वंदन करायला गेले. म्हणून तुम्ही जर देवाला आपलंसं करून घेतलं तर तुमचे जेवढे निंदा करणारे असतील तेवढे तुम्हाला वंदन केल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका, आपुला तो एका देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुखा नव्हे, तेने विना जीवा सुखा नव्हे, येरती माईके, येरती माईके, येरती माईके दुःखाची जनिते, येरती माईके, येरती माईके, येरती माईके दुःखाची जनिते, येरती माईके, येरती माईके, येरती माईके दुःखाची जनिते, येरती माईके, येरती माईके, येरती माईके दुःखाची जनिते. आपुला तो एक देव करूनही घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. म्हणून देवाला आपलंसं करून घ्या, त्याची पिसे आपल्या मनाला लावा. मग कशी पिसे मनाला लावायची? तर गोविंद गोविंद मला लागली छंद. मग कसा छंद लावायचा, कसं नामस्मरण करायचं? तर बघा, काही लोक नामस्मरण करतात, पण कसं करतात? वार बदलला की देव बदलतात, पण असं नामस्मरण करणारं काही कामाचं नाही. आता बघा, सोमवार आला की महादेवाची भक्ती सुरू करतात. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हा हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. विठ्ठल 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 विठ्ठल. एक हिंदूचा भक्त होता व एक मुसलमानाचा भक्त होता. दोनही भक्तच होते. ते जहाजीतून प्रवास करत होते. जहाजीतून प्रवास करत असताना एक समुद्राची मोठी लाट आली व जहाज पलटी झाली. आता जहाज पलटी झाली आणि त्यांच्यावर खूप मोठं संकट आलं. आता घ्या बरं, आपल्यावरच संकट आलं की आपण काय करतो? पहिला कोण आठवतो आपल्याला? देव आठवतो. मग तसंच त्यांना देखील देव आठवला. मग ते देवाचा धावा सुरू करायला लागले. जो मुसलमानाचा भक्त होता तो अल्लाचाच धावा सुरू करत होता, पण जो आपला हिंदूचा भक्त होता तो आता नक्की धावा कुणाचा करू? 33 कोटी देवांपैकी कुणाचा? मग त्याने गणपतीचा धावा सुरू केला. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. गणपतीचा धावा सुरू केला. थोडा वेळ धावा सुरू केला आणि त्याच्यानंतर विचार करू लागला, अरे हा तर गणपती बाप्पा, याला त्याचीच ढेरी सांभाळता येईना, तो आपल्याला कधी वाचवेल? मग त्याने
त्याच्या मनात विचार आला, त्याने त्याच्या गणपती बाप्पाच्या पप्पाचा दावा सुरू केला. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण होते? शंकर होते. मग त्याने महादेवाची आराधना सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता महादेवाची आराधना सुरू केली. महादेव निघाले. आता आपला भक्त बुडतोय म्हणल्याच्या नंतर वाचवण्याकरता निघाले. तेव्हा याने काय केलं? मंत्रच बदल. तो म्हणला हे तर भोळेच राहणार आहेत, हे कधी आपल्याला हे करतील. त्यावेळेस त्याने भगवान महादेवाच्या मित्राचा धावा सुरू केला. आता महादेवाचे मित्र कोणते? विष्णू होते. तेवढ्याच शंकर तिथून निघाले होते. पार्वती माता त्यांच्या जवळ आल्या व म्हणाल्या, कुठं चाललेत काय? तेव्हा महादेव म्हणाले, अरे माझा भक्त बुडतोय, मला जावं लागेल. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, तो भक्त तुमचा धावा नसून करून तुमच्या मित्राचा धावा करतोय, बघा जरा नीट. तेव्हा महादेव बघितलं व महादेव बसले. तर तो बुडाला आणि जो मुसलमानाचा भक्त होता त्याने फक्त अल्लाचाच धावा केल्यामुळं त्याचा अल्ला आला आणि घेऊन पण गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून नामस्मरण करणारा हा अंतकरणापासून असला पाहिजे. वार बदलला की देव बदलतात, असं न करता एकच देव आपलासा करून घ्यायचं, त्याचं नामस्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं. कारण हा देह जाणारा आहे, हा देह जाणार आहे. येथे कुणीही थांबण्यासाठी आले नाही, प्रत्येक जण हा जाणार आहे. पण आपल्याला देव कधी आठवतो? म्हातारपणी. हातपाय आपल्याला चालता येत नाही, दात निघलेली असतात, तेव्हा देव आठवतो. आता देव आठवतो आपल्याला तेव्हा तोंडातून हवा बाहेर गेलेली असती. राम राम म्हणण्याच्या ऐवजी अंतकरणातून आवाज निघतो लांब लांब. म्हणून जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण हे युग जे आहे ते काय आहे? कलियुग आहे. आणि ह्या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन हे काय आहे? तर देवाचं नाव आहे, देवाचं नामस्मरण आहे. म्हणून देवाचं नामस्मरण हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईन बघा. श्रीकृष्ण व 5 पांडव गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत बसल्याच्या नंतर 5 पांडवांनी भगवंताला प्रश्न केला, हे भगवंता, येणारं युग हे कोणते ते आम्हाला सांगा. तेव्हा देव म्हणाले, मी तुम्हाला सांगत नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तेव्हा तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा व तुम्हाला जे काही आश्चर्य दिसेल ते तुम्ही मला येऊन सांगा. मग 5 पांडव म्हणाले, ठीक आहे. 5 पांडव 5 दिशेने गेले व सगळ्यात मोठे धर्मराजा ते वाटेने जात असताना त्यांना एक गरुड दिसला. भगवंताचंच वाहन असणारा गरुड दिसला, पण त्या गरुडाच्या पंखांवरती वेद लिहिले होते. काय तर बघा, गरुडाच्या पंखांवरती वेद लिहिले होते, पण आश्चर्य काय तर तोंडात मांसाचा तुकडा होता. धर्मराजाला आश्चर्य वाटले. दुसरं आश्चर्य पाहिलं भीमदादांनी. भीमदादा चालत होते. भीमदादांनी काय, एवढं महाभारताचं युद्ध संपलं पण 2 तोंडाचा हत्ती कुठंच पाहिला नाही. आणि काय आश्चर्य, 2 तोंडाचा हत्ती पाहिला. तिसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनाने. अर्जुन चालले होते रस्त्याच्या कडेने. नुकतीच वेलेली गाय होती. ती स्वतःच्या पायावर तिचं लेकरू उभं राहिलं व जन्मदात्या आईला लात मारली. अर्जुनाने आश्चर्य पाहिलं. अर्जुनाला आश्चर्य झालं. चौथं आश्चर्य पाहिलं नकुलाने. नकुलाने काय पाहिलं तर 2 जुळ्या विहिरी होत्या जसे सख्या बहिणीच. एका विहिरीमध्ये तुडुंब भरून पाणी वाहत होतं आणि दुसऱ्या विहिरीतलं पाणी एकदम तळाशी होतं. जे तुडुंब भरून वाहत होतं ते पाणी खारट होतं व तळाशी होतं ते पाणी गोड होतं. नकुलाला आश्चर्य वाटलं. 5वं आश्चर्य वाटलं सहदेवाला. सहदेव आपले चालत होते. आता आपल्याला काय आश्चर्य दिसन ते रस्त्याच्या कडेने चालले होते. तेव्हा वरून एक भला मोठा दगड घरंगळत त्यांच्या अंगावरती येत होता. आता सहदेवाला वाटलं की आपलं काय खरं नाही, आता आपण वाचू शकणार नाही. पण त्याने नेहमीप्रमाणे भगवंताचं नाव मुखाला घेतलं तर काय आश्चर्य, एका वालेल्या काँग्रेसच्या काठीने ते दगड तरला. 5 पांडव 5 आश्चर्य घेऊन भगवंताकडे गेले व म्हणाले, भगवंता, आम्ही काय आश्चर्य पाहिलं? ते भगवंत म्हणाले, काय आश्चर्य पाहिलं मला सांगा. मग सगळ्यात मोठे धर्मराजा ते म्हणाले, अरे भगवंता, तुझंच वाहन असणारा गरुड, त्याच्या पंखांवरती वेद लिहिले होते पण तोंडात मात्र मांसाचा तुकडा होता. तेव्हा देव म्हणाले, अशीच माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. त्यांच्या तोंडामध्ये गाथा, हरिपाठ, गीता, ज्ञानेश्वरी सगळं तोंडपाठ असणार आहे, पण ते मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून
त्यांच्याकडून घडणारे येणारे एक युग हे कलियुग आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं भीमदादाने. भीमदादा म्हणाले, एवढं महाभारताचं युद्ध झालं पण 2 तोंडाचा हत्ती कुठं पाहिला नाही. आणि काय आश्चर्य, मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला. तेव्हा भगवंत म्हणाले, येणारं युग हे काय आहे तर कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. त्यांच्या त्या माणसासमोर तिचं गुणवान गाणार आहे आणि थोडंच पुढे जाऊन त्याचं निंदा करणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. त्याच्यामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. तिसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणाले, हे देवा, मी काय आश्चर्य पाहिलं. नुकतीच वेलेली गाय होती, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली व जन्मदात्या आईला लात मारली. तेव्हा भगवंत म्हणाले, या कलियुगामध्ये असंच घडणार आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्याच वडिलांच्या पायावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्यावर पाय ठेवण्याचं पाप त्यांच्याकडून घडणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे. चौथं आश्चर्य पाहिलं नकुलाने. नकुल म्हणाला, देवा, मी काय पाहिलं, 2 सख्या बहिणी एकदम जवळ होत्या, जशा सख्या बहिणीच होत्या. पण एका विहिरीमध्ये पाणी तुडुंब भरून वाहत होतं आणि एका विहिरीमधलं पाणी तळाशी होतं. जे तुडुंब भरून वाहत होतं ते अगदी खारट होतं आणि जे तळाशी होतं ते गोड होतं. काय आश्चर्य. तेव्हा भगवंत म्हणाले, कलियुगामध्ये असंच घडणार आहे. आस्तिक नास्तिक सगळे ह्याच्यामध्ये भरपूर असणार आहेत, पण सज्जन हे थोडे कमी असणार आहेत. त्याच्यामुळे येणारं युग हे कलियुग आहे. त्याच्यामध्ये असंच घडणार आहे. 5वं आश्चर्य पाहिलं सहदेवाने. सहदेव म्हणाला, मी सगळ्यात वेगळं आश्चर्य पाहिलं. देवा, मी काय आश्चर्य पाहिलं. मी रस्त्याच्या कडेने चाललो होतो आणि वरून एक दगड घरंगळत माझ्या खाली येत होता. आता मला वाटलं माझं काय खरं नाही, मी मरतोच का काय मला वाटलं. पण नेहमीप्रमाणे तुझं नाव मुखाला घेतलं आणि काय आश्चर्य, एका वालेल्या काँग्रेसच्या काडीने तो दगड तरला. तेव्हा भगवंत म्हणाले, सहदेवा, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. त्यांनी कितीही पाप करू द्या, कितीही काही करू द्या, पण त्यांच्या तोंडामध्ये माझं जरी एकदा जरी नाव आलं मुखाला तर त्यांचं ते पाप सगळं नष्ट होईल. कारण येणारं युग हे काय आहे, कलियुग आहे. याच्यामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. म्हणून देवाला आपलंसं करून घेणं हे गरजेचं आहे. आपुला तो एक देव करूनही घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. देवाला आपलंसं केल्याशिवाय आपल्याला सुख नाही. आणि जर आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर दुःखाची साधने ही घ्यावी. कारण ही काय आहे, ही सर्व माया आहे, ही संसाराची माया. हेच महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात. दुःखाची जाणीती, 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 नाही आदी अंती, नाही आदी अंती, आवासाना एरती माईके, दुःखाची जाणीती, एरती माईके, दुःखाची जाणीती, एरती माईके, दुःखाची जाणीती.
अंतही अवसान. म्हणून हे माईक आहे, हे खोटं आहे, दुःखालाच जन्म देणार आहे, त्याला आधीही नाही आणि अंतही नाही. त्याच्यामुळे जर संसारातलं सुख खोटं आहे पण दुःख मात्र खरे. बघा, एक आजोबा होते, खेडेगावची जत्रा होती. त्या नातवाला जत्रेत फिरायला जायचं होतं. आजोबा हळूहळू काठी टेकत टेकत निघाले होते. तर आजोबाने नातवाला पाहिलं व आजोबा म्हणाले, नातू म्हणाला, आजोबा कुठे चाललेत? तेव्हा आजोबा म्हणाले, मी जत्रेत चाललोय. नातू म्हणाला, मला पण तुमच्या बरोबर यायचंय. आता आजोबा चल म्हणाले, कारण नातवाचं प्रेम हे सगळ्यात जास्त, आजोबांचं प्रेम हे नातवावरच असतं. जे प्रेम पत्नीवर नाही, जे मुलावर नाही, जे जावयावर नाही, जे सुनेवर नाही, ते प्रेम आजोबांचं नातवावर असतं. नातू त्यांना लय गोड लागतो का? कारण मुलगा म्हणजे मुद्दल आणि नातू म्हणजे मुदलाला आलेला चक्रवाढ व्याज. आणि सध्या लोकांना काय गोड लागतं? व्याज. विठ्ठल मग आजोबा निघाले होते. नातू म्हणाला, मी पण येतो. आजोबा म्हणाले, चल. ते दोघेही जत्रा फिरून झाली. त्या दोघीही जत्रा फिरूनच झाली व जत्रा फिरून झाल्याच्या नंतर नातू खेळण्याच्या दुकानाकडे बघत होता. आजोबांना कळले. आजोबा खेळणीच्या दुकानात गेले व म्हणाले, एखादी चांगली खेळणी दाखवा. तेव्हा दुकानदाराने खेळणी दाखवली पण ती नातवाला काही पसंत पडली नाही. नातवाला पसंत पडली नाही. नातू नाराज झाला. हे आजोबांना कळलं. आजोबा म्हणाले, एखादं आणखीनच चांगलं खेळणं दाखवा. तेव्हा दुकानदाराने एक चौकोनी बॉक्स काढला. त्याच्यात गोल वेढा दिलेला सर्प होता. त्या सर्पाचा फणा असा झाकलेला होता की त्याचं बटन दाबल्याच्या नंतर फुस्स दिशी सापाचा फणा बाहेर पडायचा. नातूला आनंद झाला. नातूने ते खेळणं घेतलं व आजोबांचा हात सोडून पळून गेला. आता लहान मुलाचा स्वभाव असतो, खेळणं बघितल्याच्या नंतर कधी एकदा जाऊ आणि कधी नाही. मग ते दोघेही निघाले. नातू घरात गेला पण घरात सगळं सामसूम होतं, कारण घरातले सगळेजण जत्रेत गेले होते. आता नातूला नाराज झाला. आता आनंद व्यक्त तरी करू कुणाजवळ? मग त्याला त्याची ट्यूबलाईट पेटली. तो म्हणाला, जरी घरात कोण नसलं तरी आपली 75 वर्षाची आजी तरी आहे ना, मग तिच्या जवळ व्यक्त करू. मग तो आपल्या आजीच्या खोलीत गेला व आजीला म्हणाला, आजी, अगं आजी, हे बघ मी काय आणलंय. आता आजी बिचारी आजारी होती. ती तोंडावर गोधडी घेऊन झोपली होती. याने चौकोनी बॉक्स तर आजीच्या छातीवर ठेवला व आजीचं पांघरून उघडलं व आजीला म्हणाला, आजी, हे बघ मी काय आणलं. आणि तो बटन दाबला. आता बटन दाबल्याबरोबर सापाचा फणा असा फुस्स दिशी बाहेर पडला. तोपर्यंत आजी जागच्या जागीच साफ झाली. म्हणजे मला सांगायचंय काय, साप खरा होता का खोटा होता? हो, खोटा होता. पण त्या सापाला पाहून आजी मेली, ती मात्र खरंच मेली. म्हणून आजी मात्र खरंच मेली. विठ्ठल म्हणून संसारातलं सुख खोटं आहे पण दुःख मात्र खरं आहे. आणि जर दुःख नको हवंसं वाटत असेल, सुख हवं वाटत असेल, तर देवाला आपलंसं करणं हे गरजेचं आहे. देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही ना, ज्याच्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरण नाही, त्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज दगडाची उपमा देतात. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, प्रेम नाही, त्याला नाथ महाराज म्हणतात. प्रेम भरपूर असेल पण ज्ञान नाही, ज्याच्याकडे ज्ञान भरपूर असेल पण प्रेम नाही, तर ते ज्ञान काय आहे? तर ते ज्ञान मला नको. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तय माझी, अभिमान नित्य नवा तय माझी, प्रेम सुख देई
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. म्हणजे भक्ती करताना प्रेम पाहिजे. आता नाकात मोती घालायचं असलं तर नाक पाहिजे. पोती वाचायचं असेल तर अर्थ सांगितला गेला पाहिजे. नाकाविना मोती अर्थविना पोती वाचोनी काय. म्हणजेच देवाचं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे. सगळ्यांनी एकदा हात वरती करून आपण भजन घेऊ. सर्वांनी एकदा सरळ हात वर करा, सरळ करा. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, यथामती यथा अवकाश. माझ्याकडून काहीतरी चुकीचे शब्द निघाले असतील तर तुमची मुलगी समजून मला माफ करा. जे काही तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही ते आत्मसात करून घ्या. ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन करण्याची संधी मिळाली, या नारदाच्या गादीवर उभी राहण्याची संधी मिळाली, असे माझे असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग मेरू दीपकजी महाराज सुद्रिक पाटील असतील, तसेच भागवताचार्य अनिताताई महाराज सुद्रिक पाटील असतील, त्यांचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते. व त्याचबरोबर मला कीर्तनाला चांगल्या प्रकारे अशी साथ करणारे नकुल महाराज मोरे असतील, तसेच दिशा दिदी मोरे असतील, यांचे देखील मी आभार मानते. व त्याचबरोबर उत्कृष्ट असा गायनाची साथ करणारे कोमल दिदी कुऱ्हाडे असतील, तसेच दीपाली दिदी गाडे असतील, त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते. व सगळ्यात मेन म्हणजे माझं चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनल, यांचं मी अंतःकरणापासून आभार मानते व सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.